to cupric state. This the cupric oxide is formed when cuprous oxide is treated with arsenopyrite acid. The reduction of the molybdenum acid, molybdenum blue takes place. The blue color developed compared to a set of standard calorimeter at 620. म्हणजे तुमच्या प्रिन्सिपल मध्ये काय केलेलं आहे, तुमचे जे सगळे केमिकल्स आहेत किंवा ते सगळे रिएजंट्स आहेत, हे काय केलं त्यांचं थोडंफार इंट्रॅक्शन तिथे त्यांनी ऍड केलेलं आहे. ओके, म्हणजे सोल्युशन ऍड केल्यानंतर ते काय होईल, किंवा क्युप्रोस ऑक्साईड जेव्हा ट्रीटेड केल्यानंतर आर्सेनोमॉलिबेट ऍसिडवर त्याचा ब्ल्यू कलर केव्हा डेव्हलप होईल. ओके, जेव्हा तुमचा ब्ल्यू कलर डेव्हलप होईलच झाल्यानंतरच तुम्ही ते काय करायचं आहे, 720 नॅनोमीटर ते रन करायचं आहे तुमचे सॅम्पल. ओके, द नेक्स्ट रिॲक्शन आहे, फर्स्ट तुमचं सॅम्पल असणार आहे ग्लुकोज. ओके, हे अननोन सॅम्पल असणार आहे ग्लुकोजचं. देन सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट कॉम्प्लेक्स, त्यावरती तुम्ही रिॲक्शन केल्यानंतर प्लस हीट. ओके, देन सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट अँड लास्ट तुमचं असणार सोडियम डिग्लुकोज. फर्दर ऑक्सिडेशन साठी ते नंतर ते कंटिन्यू रन होणार आहे. ठीक आहे, यातनं फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की इस्टिमेशन ऑफ प्रोड्युसिंग शुगर बाय नेल्सन सोमगी मेथड मध्ये तुम्हाला एखादा अननोन सॅम्पल असेल, ठीक आहे, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. आपण लास्ट टाइम स्टडी केला एक्सरसाइज नंबर 2 आणि 3. ओके, रॅपिड टेस्टचा. तर त्यामध्ये आपण फक्त काय सांगत होतो की याच्यामध्ये सोल्युशन मध्ये कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे का कार्बोहायड्रेट अब्सेंट आहे. ओके, फक्त आपण ते काय करायचं, एकदा रॅपिड टेस्ट फक्त करायचे. त्या 6 टेस्ट होत्या. अँथ्रॉन रिॲक्शन असेल, फिलिंग टेस्ट असेल, बेनेडिक्ट टेस्ट असेल, किंवा सेल्युनॉफ टेस्ट असेल, आयोडीन टेस्ट असेल, नियोजन टेस्ट असेल. त्या टेस्टनुसार आपण काय करत होतो की फक्त त्या सोल्युशन मध्ये सीएचओ म्हणजे तुमचं कार्बोहायड्रेट, तुमचं रिड्युसिंग शुगर, तुमचं नॉन रिड्युसिंग शुगर, तुमचे केटोज, माल्टोज, फ्रुक्टोज हे फक्त अब्सेंट आहे का प्रेझेंट आहे, एवढं फक्त आपण काय करत होतो, येस और नो फक्त सांगत होतो, प्रेझेंट आहे का अब्सेंट आहे. ओके, तर ह्या एक्सरसाइज नंबर 4 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, अननोन सॅम्पल मध्ये किती पर्सेंटेज मध्ये आपल्याला ते कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे हे फक्त काय करायचं, आपल्याला डिक्टेट करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला माहित नाही की त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट किती पर्सेंटेज मध्ये आहे किंवा अब्सेंट आहे, किंवा ते जास्त प्रमाणात आहे, मीडियम हाय आहे का लो आहे. ठीक आहे, तर त्याचं एक्झॅक्ट लोकेशन किंवा एक्झॅक्ट त्याची क्वांटिटी किती आहे त्या अननोन सॅम्पल मध्ये, हेच आपल्याला काय करायचं आहे, डिक्टेट करायचं आहे एक्सरसाइज मध्ये बाय द यूज ऑफ 620 नॅनोमीटर ऑन ए स्पेक्ट्रोफोटोमीटर. ठीक आहे, आणि हाच तुम्हाला एक्सपेरिमेंट 15 मार्काला असणार सेमिस्टर एंडला 15 मार्क्ससाठी. तर तुमच्या टेस्ट होत्या, रॅपिड टेस्ट होत्या त्या 50 मार्क म्हणजे 10 मार्कला टेस्ट होत्या. 2 टेस्ट असायचे तुम्हाला, 5-5 मार्काला एक टेस्ट. आणि एक्सरसाइज नंबर 4, 5, 6 आणि 7 मध्ये याचा तुम्हाला कोणताही एक एक्सरसाइज असणार आहे 15 मार्कला असणार आहे. ठीक आहे, तर तो तुम्हाला काय करायचा, ऍक्च्युअली कंडक्ट करायचा सेमिस्टर एंडला. तर आता फर्स्ट रिएजंट. ओके, आता कोणतेही एखादं तुम्हाला प्रॅक्टिकल अनालिसिस करायचं असेल तर तुमची फर्स्ट रिक्वायरमेंट काय असणार, तुमचे रिएजंट्स. ठीक आहे, तुमचे रिएजंट्स प्रॉपर क्वांटिटीमध्ये, प्रॉपर सोल्युशन, किंवा तुमचं जे प्रॉपर पीपीएम असेल किंवा स्टँडर्ड ग्लुकोज सोल्युशन असेल, तुम्हाला काय पाहिजे, फर्स्ट तुमची रिक्वायरमेंट असणार आहे. त्यातली फर्स्ट रिक्वायरमेंट तुमची असणार आहे अल्कलाइन कॉपर टायट्रेट सोल्युशन. त्याच्यामध्ये तुमची ए आणि बी सोल्युशन आहेत. ठीक आहे, तर ए सोल्युशन मध्ये काय असणार आहे, डिझॉल्व्ड 2.5 ग्रॅम अनहायड्रेटेड सोडियम कार्बोनेट प्लस 2 ग्रॅम सोडियम बायकार्बोनेट प्लस 2.5 ग्रॅम पोटॅशियम सोडियम टार्ट्रेट अँड प्लस 20 ग्रॅम अनहायड्रेटेड सोडियम सल्फेट इन 80 ml डिस्टिल वॉटर अँड मेक अ व्हॅल्यू 100 ml. हे जे 4 सोल्युशन आहे तुम्हाला काय करायचं, 100 ml 80 ml पाण्यामध्ये ते सुरुवातीला तुम्हाला डिझॉल्व्ह करायचे, आणि 80 ml पाण्यामध्ये ते पूर्ण डिझॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला त्याचा 100 ml चा व्हॅल्यू मेकअप करायचा. ओके, हे झालं तुमचं ए सोल्युशन. त्यानंतर कंटिन्यू परत बी सोल्युशन आहे, डिझॉल्व्ह 15 ग्रॅम कॉपर सल्फेट इन स्मॉल व्हॉल्यूम ऑफ डिस्टिल वॉटर ऍड 1 ड्रॉप ऑफ सल्फ्युरिक ऍसिड अँड मेक अ व्हॅल्यू 100 ml. ठीक आहे, तर हे तुमचं बी सोल्युशन आहे. 15 ग्रॅम तुम्हाला कॉपर सल्फेट घ्यायचा आहे इन स्मॉल व्हॅल्यूम ऑफ अ डिस्टिल वॉटर. सुरुवातीला 100 ml पाणी दिलेलं आहे तुम्हाला, त्यातलं फक्त तुम्ही 50 ते 60 ml पाणी घ्यायचं आहे, त्यात ते डिझॉल्व्ह करायचं आहे. देन ऍड 1 ड्रॉप ऑफ सल्फ्युरिक ऍसिड अँड मेक अ व्हॅल्यूम 100 ml. त्यामध्ये फक्त 1 ते 2 ड्रॉप्स कशा टाकायचे, तुमचे स्टँडर्ड H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिडचे, आणि त्याचा मेकअप व्हॅल्यूम करायचा 100 ml चा. ठीक आहे, हे झालं तुमचं बी सोल्युशन. आता मिक्स 4 ml बी सोल्युशन अँड 96 ml ऑफ सोल्युशन ए बिफोर यूज. ठीक आहे, सोल्युशन ए किती घ्यायचं तुम्हाला,
96 ml घ्यायचं आहे आणि सोल्युशन बी मध्ये तुम्हाला फक्त 4 ml घ्यायचं आहे. असं तुम्हाला टोटल 100 ml चं व्हॅल्यू मेकअप करायचं आहे. त्यासाठी अल्कलाइन कॉपर टायट्रेट सोल्युशन साठी. हे झालं तुमचं फर्स्ट सोल्युशन किंवा फर्स्ट रिएजंट्स. देन अरिसिनम मॉल्बेट रिएजंट. Dissolve 2.5 gram ammonium malebolate in 45 ml water and 2.5 ml sulfuric acid. Mix well. Then add 0.3 grams sodium hydrogen arsenate dissolve in 25 ml water. Mix well and incubate at 37 degrees Celsius for 24 to 48 hours. तुमचे जे रिएजंट्स आहेत हे प्रिपरेशनला तुम्हाला खूप वेळ लागणार आहे, कारण हे कसं आहे स्टँडर्ड अपलोडिंग प्रोसेसर असल्यामुळे तुम्हाला त्याला सोल्युशन प्रिपेअर करायला खूप वेळ लागणार आहे, कारण एक दिवस सोल्युशन तुम्हाला ते ऍज इट इज ठेवून द्यायचं आहे. कोणतं सोल्युशन? सेकंड आर्सेनिक मॉलिब्डेट रिएजंट. डिझॉल्व 2.5 ग्रॅम अमोनियम मॉलिब्डेट इन 45 ml वॉटर अँड 2.5 ml सल्फ्युरिक ऍसिड. हे मिक्स केल्यानंतर तुम्हाला ते 37 डिग्री सेल्सिअसला 24 to 48 आवर्सला ते ऍज इट इज ते ठेवून द्यायचं आहे. किंवा तुमचे जे ब्रॉन आंबर कलरचे बॉटल असेल, तुम्ही लॅबमध्ये आपल्या बघितलं की आंबर कलरच्या बॉटल वगैरे जे असतात ते तुम्ही ते ठेवून द्यायचे. ते डायरेक्ट सनलाइट त्यानुसार ते काय होणार, ते व्हॉलटाईज होणार आहे, ते उडून जाणार. त्यासाठी ते डार्क कलरच्या बॉटलमध्ये स्टोअर करायचं असेल सोल्युशन. नेक्स्ट नंबर थर्ड, स्टँडर्ड स्टॉक ग्लुकोज सोल्युशन. ओके, 100 milligram in 100 distilled water. Working standard, dilute 10 ml of stock solution to 100 ml of distilled water. आता हे तुमचे काय झाले सोल्युशन फर्स्ट आणि सेकंड, हे तुमचे रिएजंट झाले. आता जे थर्ड नंबरचे जे सोल्युशन आहे किंवा रिएजंट्स आहे, ओके, तर हे काय तुमचा स्टँडर्ड ग्लुकोज सोल्युशन आहे. म्हणजे तुम्हाला ह्याचं कॉन्सन्ट्रेशन नोन आहे, तुम्हाला ह्याचे स्टँडर्ड नोन आहे, तुम्हाला माहित आहे हे किती स्टँडर्ड सोल्युशन आहे किंवा तुम्ही ते प्रिपेअर करणार आहे. तर ते प्रिपेअर करण्यासाठी 100 milligram in 100 ml distilled water. वर्किंग स्टँडर्ड, डायल्यूट 10 ml ऑफ स्टॉक सोल्युशन 200 ml distilled water. फर्स्ट काय करायचं आहे, 100 मिलीग्रॅम तुमचं ग्लुकोज घ्यायचं आहे आणि ते 100 ml पाण्यात डिझॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, ते डिझॉल्व्ह केल्यानंतर ते पूर्ण स्टर करायचं आहे. ते डिझॉल्व्ह झाल्यानंतर ते त्यातलं 10 ml काय करायचं आहे, पिपेट आउट करायचं आहे. आणि 10 ml पिपेट आउट केल्यानंतर ते पुन्हा 100 ml म्हणजे ते डिझॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर तुमचं काय झालं 100 मिलीग्रॅम पर ml लिटर. हे तुमचं काय झालं स्टँडर्ड ग्लुकोज सोल्युशन. ओके, तर ते तुम्हाला काय नोन आहे, तर हे किती असणार तुमचं 100 मिलीग्रॅम ऑफ स्टँडर्ड ग्लुकोज सोल्युशन. हेच तुम्हाला काय करायचं आहे, कॅलिब्रेशनसाठी यूज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता पीएच काढत असणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला पीएच काढला असणार आहे. ठीक आहे, तर पीएच काढताना आपण काय केलं, ती मशीन आपण कॅलिब्रेशन केली. कॅलिब्रेशन करायच्या आधी आपण काय केलं, बफर सोल्युशन 4, 7 आणि 9 हे 3 सोल्युशन काय केले, आपण त्याला रन केले. बाबा 4 ला 4 दाखवतोय का, 7 ला 7 दाखवतोय का, तर 9.2 ला 9.2 दाखवतोय का. हे दाखवत असेल तर मग आपण आपले जे अननोन सॅम्पल जे असतील ते आपण पीएच ला रन केले. त्याच पद्धतीनं सेम इथं असणार आहे. तुम्हाला सुरुवातीला काय करायचं, एक स्टँडर्ड सोल्युशन घ्यायचं ग्लुकोजचं. ओके, आणि ते ग्लुकोजचं सोल्युशन घेऊन तुम्हाला त्याचं 0.2 ml, 0.4, 0.6, 0.8 आणि 1 ml असे काय करायचं आहे, स्टँडर्ड सोल्युशन प्रिपेअर करायचे आहेत. कशाचे, ग्लुकोजचे, जेणेकरून तुम्हाला ते काय माहित, त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला नोन असणार आहे. ओके, हे सॅम्पल तुम्ही त्या स्पेक्ट्रोफोटोमीटरवर रन करायचे. 0.2 ला 0.2 येते का, 0.4 ला 0.4 रिडिंग येते का, 0.6 ला 0.6 येते का, ओके, 1 ला 1 येते का. तर हे जर तुमचं रिडिंग आले ऍक्युरेट, तुमचा जर स्टँडर्ड ग्राफ जर ऍक्युरेट आला, तर मग तुमचे जे अननोन सॅम्पल जे असेल ते तुम्ही काय करायचे, रन करायचे. ठीक आहे, हे झालं तुमचे रिएजंट. फर्स्ट रिएजंट तुमचं अल्कलाइन कॉपर टायट्रेट, त्याच्यामध्ये A+B सोल्युशन आहे. दोन्हीचं तुम्हाला 100 ml व्हॅल्यू मेकअप करायचं आहे. देन सेकंड असेल अरिस्नोमॉल्बेट रिएजंट, तुम्हाला ते एक दिवस आधी प्रिपेअर करून ठेवायला लागणार आहे ॲज इन्क्युबेट फॉर 37 डिग्री सेल्सिअस. आणि तुमचं थर्ड सोल्युशन जे असणार आहे, तुमचं असणार आहे स्टँडर्ड स्टॉक ग्लुकोज सोल्युशन. ओके, स्टॉक म्हणजे काय, तुम्ही ते प्रिपेअर करून ठेवायचं आणि त्यातलं 100 ml मधलं 100 मिलीग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट 100 ml डिस्टिल्ड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायचं आहे आणि त्यातलं परत 10 ml फक्त काढून घ्यायचं आहे. ओके, आणि 10 ml फक्त पिपेट आउट करायचं आहे. ते पुन्हा
100 ml मध्ये डिझॉल्व्ह करायचं, म्हणजे टोटल 90 ml मध्ये ते डिझॉल्व्ह करायचं, म्हणजे तुमचं 100 ml चं व्हॅल्यू मेकअप होईल. ओके, मग त्या 100 ml मधले अशा 5 टेस्ट ट्यूब घ्यायच्या. त्या 5 टेस्ट ट्यूब मध्ये 0.2 ml, 0.4, 0.6 आणि 0.8 आणि 1 ml अशा पिपेट घेऊन त्यामध्ये ते ऍड करायचं आहे. हे तुमचं झालं स्टँडर्ड ग्लुकोज सोल्युशन. ते नेक्स्ट प्रोसिजर, तुम्हाला आता रिएजंट समजले असतील. 3 रिएजंट्स आहेत. ओके, वेट 100 milligram of sample and extract sugar with hot 80 ml of alcohol and twice. तुमचे जे सॅम्पल आहे ते तुम्ही सॅम्पल अननोन सॅम्पल जे असेल ते तुम्ही घ्यायचं आहे, ते एक्स्ट्रा करायचं आहे विथ 80% अल्कोहोल ॲज अ ट्वाइस. म्हणजे 2 सॅम्पल तुम्ही घ्यायचे, एक ब्लँक सॅम्पल असणार आहे तुमचं आणि एक तुमचं अननोन सॅम्पल असणार आहे. ओके, ब्लँक सॅम्पल मध्ये तुमचं ते CH2 नसणार आहे, तो फक्त डिस्टिल वॉटर तुम्हाला घ्यायचा आहे. ब्लँक सॅम्पल तुम्ही रन करायचा. कलेक्ट दी सुपरनॅटिन अँड इव्हॅपोरेट इन वॉटर बाथ. मग ते जे तुमचे टेस्ट ट्यूब असतात ते टेस्ट ट्यूब होल्डर धरून तुमच्या वॉटर बाथला ठेवायचे, वॉटर बाथला इव्हॅपोरेटसाठी. देन ऍड 10 ml ऑफ वॉटर अँड डिझॉल्व दी शुगर. त्याच्यामध्ये पुन्हा 10 ml वॉटर घ्यायचे आहे आणि ते वॉटर काय करायचं आहे, डिझॉल्व दी शुगरसाठी ते काय असणार, युजफुल असणार आहे. देन पिपेट आउट ॲलिक्वॅट 0.1 अँड 0.2 ऑफ अल्कोहोल फ्री एक्स्ट्रॅक्ट टू सेपरेट टेस्ट ट्यूब्स. हे तुमच्या आतापर्यंत काय चालू आहे, सगळे अननोन सॅम्पल चालू आहे. 2 टेस्ट ट्यूब घेऊन 0.1 आणि 0.2 ml काय करायचं, ते सेपरेट करायचं आहे. आणि देन नेक्स्ट नंबर 5, pipette out 0.2, 0.4, 0.6, 0.1 ml working standard glucose solution into series of test tube. जे मग सांगितल्या पद्धतीनं ते तुमचे रिएजंट होत 3 नंबरचं. ओके, 3rd नंबरचं जे रिएजंट्स होतं, ओके, त्यानुसार तुम्हाला 0.2 ml, 0.4 ml, 0.6 ml, 0.8 आणि 1 ml. हे जे 0.4 ml किंवा 0.2 ml हे तुम्ही कसे घेणार आहे, तुम्ही जे सिरेन असते, इंजेक्शन आपण यूज करतो सिरेन, त्यानुसार ते तुम्ही काय करायचं, काउंट करायचं. तुम्हाला पिपेटने ते काउंट करता येणार नाही. पिपेट तुमची मिनिमम किती असते, 1 ml ची असते. ओके, 1 किंवा 0.5 ml ची असते. तुम्हाला ते 0.4 ml किंवा 0.2, 0.6 ml कसं काउंट करणार, तर तुम्ही ते सिरिन यूज करायचे. जसं आपण इंजेक्शन असतं, त्या इंजेक्शन मध्ये ते दिलेलं असतं, त्यानुसार तुम्ही ते यूज करायचं. 0.2, 0.4, 0.6 आणि 1 ml. ओके, हे झालं तुमचं वर्किंग स्टँडर्ड ग्लुकोज सोल्युशन. आता हे 5 पिपेट किंवा 5 टेस्ट ट्यूब आणि त्या सुरुवातीच्या ज्या 2 अननोन सॅम्पल, असं किती तुमचे टोटल 7 टेस्ट ट्यूब झाल्या. एक तुमची ब्लँक असणार आहे, एक तुमची अननोन सॅम्पलची टेस्ट ट्यूब असणार आहे आणि तुमच्या 5 ज्या टेस्ट ट्यूब असणार आहेत 0.2, 0.4, 0.6, 0.8 हे 1 ml तुमचे काय सगळे स्टँडर्ड सोल्युशन आहे. मी तुम्हाला माहित आहे की 0.2 ml मध्ये 0.2 मध्ये 2 ppm तुमचं ग्लुकोज सोल्युशन असणार आहे, 0.4 मध्ये 4 ppm तुमचं ग्लुकोज सोल्युशन असणार आहे. तुमचे झाले सगळे नोन सोल्युशन. आणि जे रिमेनिंग 2 सोल्युशन असणार आहे तुमचे, एक ब्लँक असणार आहे आणि एक अननोन सोल्युशन असणार आहे. आता इथून पुढे त्यात सगळे काय असणार आहेत, रिएजंट हे सगळे मिक्स होणार आहेत त्या टोटल 7 टेस्ट ट्यूब मध्ये. ओके, नंबर 4च्या 2 टेस्ट ट्यूब, एक तुमचे ब्लँक सोल्युशन आणि एक तुमची सॅम्पल सोल्युशन, म्हणजे ते तुम्हाला माहित नाही की याच्यामध्ये ग्लुकोज पर्सेंटेज किती आहे. नंबर 4 चे असणार आहे, यात तुम्हाला माहित असणार आहे की 0.2 मध्ये 2 ppm ग्लुकोज असणार आहे, 0.4 मध्ये 4 ppm असणार आहे, हे तुम्हाला नोन आहे. आता द नेक्स्ट नंबर 6, मेकअप दी व्हॅल्यूम इन बोथ सॅम्पल स्टँडर्ड ट्यूब 2 ml विथ डिस्टिल वॉटर. आता प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये 2 ml काय करायचं, तुम्हाला डिस्टिल वॉटर ऍड करायचं आहे. Then pipette out 2 ml distilled water into separate tubes to serve as a blank. Okay, the blank solution मध्ये पण तुम्हाला काय करायचं, 2 ml distilled water ऍड करायचं आहे. Then add 1 ml alkaline copper tartrate reagent to each tube. ठीक आहे, तर नंबर 8 काय, 1 ml alkaline copper tartrate, जे आपण सुरुवातीला रिएजंट मध्ये बघितलेलं सोल्युशन A प्लस सोल्युशन B. ओके, ते किती घ्यायचं आहे, 1 ml घ्यायचं आहे टोटल ऑल टेस्ट ट्यूब मध्ये. Agent to each tube. Place tube in a boiling water bath for 10 minutes. जे सगळ्या तुमच्या टेस्ट ट्यूब असेल ते विथ दी टेस्ट ट्यूब होल्डर. ओके, टेस्ट ट्यूब होल्डर काय करायचं, बॉइलिंग वॉटर बाथला 10 मिनिटं ऍज इट इज ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आफ्टर 10 minutes pull the tubes and add 1 ml arsenopyrrolate acid reagent to all tubes.
की तुम्ही एक दिवस आधी सोल्युशन प्रिपेअर केलं, रिएजंट नंबर सेकंड अरिस्टोमॉल्बेट रिएजंट किंवा ऍसिड असेल, ते किती टाकायचं आहे? 1 ml टाकायचं टू ऑल टेस्ट ट्यूब. देन मेकअप दी व्हॉल्यूम इन इच फॉर 10 ml विथ वॉटर. आता प्रत्येक टेस्ट ट्यूबचं काय करायचं? मला व्हॉल्यूम मेकअप करायचा आहे. किती ml चा? 10 ml चा व्हॉल्यूम मेकअप करायचा विथ द हेल्प ऑफ डिस्टिल वॉटर. ओके. आणि हे ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करा, एक ब्ल्यू कलर त्याला प्रिपेअर होणार आहे. देन नंबर 12, रेट द ऍब्सॉर्बन्स ऑफ ब्ल्यू कलर ऍट 620 नॅनोमीटर आफ्टर 10 मिनिट्स. 10 मिनिटांनंतर त्याला ब्ल्यू कलर अपेअर होईल आणि तो ब्ल्यू कलर अपेअर झाल्यानंतर त्याला 620 नॅनोमीटरला ते ऍज अ स्पेक्ट्रोफोटोमीटरला ते वर्किंग करायचं आहे किंवा ते सॅम्पल तुमचे रन करायचे. फ्रॉम द ग्राफ ड्रॉन कॅल्क्युलेट रिड्युसिंग शुगर प्रेझेंट इन द सॅम्पल. फर्स्ट तुमचे जे नोन सॅम्पल असतील 0.2, 0.4, 0.6, 8 आणि 1 ml हे तुमचे सॅम्पल तिथं रन करायचे आणि ते रन केल्यानंतर तुम्हाला एक स्टँडर्ड ग्राफ येईल. ओके. आणि तो ग्राफ तुम्ही काय करायचा आहे? ड्रॉ करायचा आहे. आणि त्यानंतर तुमचे जे सॅम्पल असतील, अननोन सॅम्पल असतील, तुमचे ब्लँक सॅम्पल असेल आणि तुमचं अननोन सॅम्पल असेल, ते तुम्ही काय करायचं आहे? त्या मशीनवर रन करायचं. आणि आफ्टर अननोन सॅम्पल रन केल्यानंतर कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ प्रोटीन शुगर प्रेझेंट इन द सॅम्पल. तुमच्या ज्या अननोन सॅम्पल मध्ये किती % नुसार त्या रिड्युसिंग शुगर प्रेझेंट आहे तुम्हाला फक्त काय करायचं? डिक्टेट करायचं. ओके. ही झाली प्रोसिजर फॉर ए reducing sugar by Nielsen-Sommergy method. Then calculation reducing sugar in sample percentage, sugar value from graph. तुमची ग्राफ व्हॅल्यू किती असेल किती कलेक्ट केलेला आहे. टोटल व्हॅल्यूम ऑफ अल्कोहोल फ्री एक्सट्रॅक्टेड फॉर 10 ml असणार आहे. युनिट ऑफ सॅम्पल 100 मिलीग्रॅम इंटू 1/100. फक्त तुमचा जो ग्राफ असणार आहे मिलीग्रॅम, त्या ग्राफचं रिडिंग किती आलं आणि अलोक्वाइड सॅम्पल हे फक्त तुम्हाला त्या ग्राफमध्ये तुम्हाला ते डिक्टेट करायचं आहे आणि तुमचं कॅल्क्युलेशन कम्प्लीट करायचं आहे. ओके. ते कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला काय समजणार आहे? पर्सेंट ऑफ रिड्युसिंग शुगर इन द सॅम्पल. ठीक आहे. लास्ट नोट, NSA मेथड and reducing sugar, glucose plus yellow color, 3 amino, 3 nitro, cyclic acid and orange. Reagents procedure. ठीक आहे. सर्वांना समजलंय? याच्यामध्ये ग्राफ दिलेला नाही तुम्हाला. ग्राफ मी ऑलरेडी एक्झाम नंबर 5 ला आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही बघू शकता नंतर ग्राफ. ओके. एक्झाम नंबर 4. लास्ट टाइम आपण स्पेक्ट्रोफोटोमीटर स्टडी केलता. त्याच्या आधी आपण रॅपिड टेस्ट बघितलेल्या कशाच्या? कार्बोहायड्रेटच्या, अमिनो ऍसिडच्या आणि प्रोटीनच्या. ठीक आहे. तर त्या टेस्ट मध्ये तुम्हाला फक्त डिस्टेट करायचं होतं. तुम्हाला 2 सॅम्पल दिले जातील, त्याच्यामध्ये फक्त CHO, अमिनो ऍसिड किंवा प्रोटीन फक्त प्रेझेंट आहे का ऍब्सेंट आहे हे फक्त तुम्हाला डिक्टेट करायचं होतं. पण एक्झाम नंबर 4, 5, 6 आणि 7 मध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे की तुम्हाला एक अननोन सॅम्पल दिला जाईल, त्यामध्ये किती % नुसार ते प्रेझेंट आहे हे तुम्हाला काय करायचं? डिक्टेट करायचं आहे. तुम्हाला आता तिथं सांगायचं नाही की ह्याच्यामध्ये ॲब्सेंट आहे किंवा प्रेझेंट आहे. तुम्हाला तिथं सांगायचं आहे की एक्झॅक्ट क्वांटिटी ह्या सोल्युशन CHO 10% आहे, 12% आहे, 15% आहे किंवा अमिनो ऍसिड असेल 20% असेल, 25% असेल, तुम्हाला काय करायचं? डिक्टेट करायचं आहे. ओके. एक्झॅक्ट क्वांटिटी तुम्हाला सांगायचं आहे. तुमचे जे रॅपिड टेस्ट होते त्याच्यामध्ये तुम्ही फक्त सांगत होता की ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, ह्याच्यामध्ये ऍब्सेंट आहे. ओके. प्रेझेंट असेल तर मग ते किती प्रमाणात असेल किंवा ते काय माहित नसतं. ते फक्त तुम्ही एवढं सांगणार की प्रेझेंट आहे का ऍब्सेंट आहे. फक्त एक्झाम नंबर 4 मध्ये असेल किंवा 5 मध्ये असेल, 6 किंवा 1 मध्ये फक्त तुम्हाला ते कॉन्सन्ट्रेशन किती आहे, एक्झॅक्ट कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला फक्त तिथे सांगायचं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये रिएजंट्स अल्कलाइन कॉपर टायट्रेट A+B दोन्हीचे मिक्सचर करायचं आहे इन 100 ml डिस्टिल वॉटर मध्ये. त्याचा व्हॉल्यूम मेकअप किती करायचं? 100 ml करायचं. देन अरिस्टोमॉल्बेट रिएजंट बिफोर 1 डे तुम्हाला हे सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे फॉर इन्क्युबेट दी 37 डिग्री सेल्सिअस फॉर 24 to 20 hours, 48 hours. स्टँडर्ड स्टॉक सोल्युशन. आता तुम्हाला एखादा सॅम्पल दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल ग्लुकोज सोल्युशन दिलेलं आहे, तर ग्लुकोज सोल्युशनचे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन नोन नाही किंवा ते माहित नाही,
ओके, ह्याच्यामध्ये किती पर्सेंटेज कार्बोहायड्रेट आहे किंवा रिड्युसिंग शुगर असेल किंवा नॉन रिड्युसिंग शुगर असेल, तर त्यासाठी तुम्हाला त्याच्या आधी तुम्हाला त्याचा फॉर्मॅट एक माहित पाहिजे स्टँडर्ड ग्लुकोज सोल्युशनचा, की 0.2चं तुम्ही रिडिंग स्पेक्ट्रोफोटोमीटर रन केलं तर त्याचे किती रिडिंग येणार आहे, किंवा 0.4चं तुम्हाला माहित आहे की 0.4चं तुम्ही एक सोल्युशन बनवलंय, त्याच्यामध्ये तुम्ही 0.4 ग्लुकोज सोल्युशन ऍड करून ते सॅम्पल रन केले तर त्याचे रिडिंग किती येते, किंवा 0.6चे किती रिडिंग येते, 0.8चे किती रिडिंग येते, किंवा 1 ml चे किती रिडिंग येते, हे सगळे तुमचे नोन स्टँडर्ड असतात. तुम्हाला माहित असणार की याच्यामध्ये स्टँडर्ड ग्लुकोज सोल्युशन किती आहे. त्यानुसार तुम्ही नंतर कम्पेअर करायचं आहे की आपलं अननोन सॅम्पल सोल्युशन हा त्या ग्राफमध्ये कुठं मॅच होत आहे. ओके, त्या ग्राफमध्ये कुठं मॅच होते, 0.46च्या मध्ये होतोय किंवा 0.2च्या किंवा 0.8च्या मध्ये होतोय किंवा अबाव 1 जातोय, तर हा फक्त तुमचा जो अननोन सॅम्पल असेल तो फक्त त्या ग्राफमध्ये काय करायचा, मॅच करायचा. आणि जो मॅच केल्यानंतर त्याचं फक्त तो पॉईंटची रिडिंग असेल ते फक्त नोट करून ते कॅल्क्युलेशन मध्ये व्हॅल्यू पुट करायच्या त्या, आणि ते कॅल्क्युलेशन तुम्हाला ते फाइंड आउट करायचं आहे. बस सिम्पल प्रोसिजर आहे. फक्त तुम्हाला जे स्टँडर्ड सोल्युशन जे असतील ते फक्त तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायला लागतील. तुम्ही जे स्टँडर्ड सोल्युशन तयार करणार आहे कशाचे, ग्लुकोजचे 0.2 ml असेल, 0.4, 0.6, 0.8, हे तुमचे रिडिंग ऍक्युरेट आलं पाहिजे. आणि तुमचा जो ग्राफ असणार आहे तो काय आला पाहिजे, ऍज अ स्टँडर्ड कर्व आला पाहिजे. ओके, त्याच पद्धतीनं एस्टिमेशन ऑफ नॉन रिड्युसिंग शुगर बाय नेल्सन-सोमोगी मेथड. आता कार्बोहायड्रेट काय असणार आहे, ऍज अ अल्डिहाइड असणार आहे किंवा केटोन असणार आहे. ओके, पॉलिहायड्रेट अल्कोहोल. आता डायसॅकराइड मध्ये काय असणार आहे, एक तर रिड्युसिंग शुगर असणार आहे, एक तर नॉन रिड्युसिंग शुगर असणार आहे. मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड, पॉलिसॅकराइड. ओके, sugars having free or potentially free is known as reducing sugar, and non-reducing sugar मध्ये काय असणार आहे, it is not free from potentially free. ओके, त्याला काय म्हणायचं, नॉन रिड्युसिंग शुगर. सेम प्रोसिजर आहे, फक्त रिएजंट तुमचे चेंज होणार आहेत. बाकीची तुमची प्रोसिजर असणार आहे. स्टँडर्ड ग्लुकोज सोल्युशन असेल काय असणार, सगळी सेम असणार आहे. ग्राफ सेम असणार आहे, तुमचं फॉर्म्युला पण सेम असणार आहे. ओके, फक्त प्रोसिजर तुमचं अननोन सॅम्पल फक्त चेंज होणार आहे, बाकी यात चेंज काय होणार नाही. फक्त रिएजंट्स आणि थोडीफार प्रोसिजर फक्त चेंज आहे, बाकी तुमचा जो कॅल्क्युलेशन फॉर्म्युला तोच आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्टँडर्ड ग्लुकोज सोल्युशन प्रिपेअर करायचे आहेत, कशाचे, नॉन रिड्युसिंग शुगरचे. ओके, आणि ते तुम्हाला स्पेक्ट्रोफोटोमीटर 720लाच हे रन करायचे आहेत सॅम्पल. ठीक आहे, एक्सरसाइज नंबर 4. त्याच्यामध्ये फक्त आपण काय करतोय, कार्बोहायड्रेटचं डिक्टेट करतोय, किती पर्सेंट कार्बोहायड्रेट प्रेझेंट असणार आहे. ओके, आणि हे आपण रन करणार आहे स्पेक्ट्रोफोटोमीटरवर 720 नॅनोमीटरला. ठीक आहे, आता 720 नॅनोमीटर हे तुमचं युव्ही मध्ये जाणार आहे काय विजिबल मध्ये जाणार आहे. तुम्ही तसं चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाईप करायचं आहे की 720 नॅनोमीटर आपल्याला युव्ही मध्ये असणार आहे काय विजिबल मध्ये असणार आहे. आवाज येते ना. हॅलो, ओके, राईट, विजिबल मध्ये असणार आहे. 720 आपलं काय असणार आहे, विजिबल मध्ये असणार आहे. मग फक्त आपलं स्पेक्ट्रोफोटोमीटर मधले विजिबल जी लॅम्प असेल तीच फक्त आपल्याला काय करायचे, ऑन करायचे. ओके, ऑन केल्यानंतर फर्स्ट तुमचे स्टँडर्ड ग्लुकोज सोल्युशन रन करायचे. रन केल्यानंतर तुम्हाला एक स्टँडर्ड ग्राफ तयार होईल. ओके, तुमचे जे नोन सॅम्पल असतील, तुम्ही जे नोन सॅम्पल तयार केले स्टँडर्ड ग्लुकोज सोल्युशन. स्टँडर्ड ग्लुकोज सोल्युशन म्हणजे काय, तुम्हाला त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन नोन आहे, त्याला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड ग्लुकोज सोल्युशन. ओके,
आता दोन प्रकारचे सोल्युशन असतात, एक स्टँडर्ड सोल्युशन आणि एक सोल्युशन. ओके, तर स्टँडर्ड सोल्युशन म्हणजे काय, आपलं फर्स्ट एक्सपेरिमेंट झालेलं आहे. स्टँडर्ड सोल्युशन म्हणजे काय, तुम्हाला त्या सोल्युशनचे कॉन्सन्ट्रेशन नोन आहे, म्हणजे तुम्हाला त्या सोल्युशन मध्ये किती % नुसार ते सोल्युशन आहे हे तुम्हाला माहित असेल. फॉर एक्झाम्पल H2SO4 असेल, HCl असेल, NaOH असेल, एखादं ग्लुकोज सोल्युशन असेल, कोणतेही एखादं सोल्युशन असू दे. ओके, तर त्या सोल्युशन तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन जर नोन असेल तर ते तुमच्यासाठी काय झालं, स्टँडर्ड ग्लुकोज सोल्युशन. आणि एखादं फक्त सोल्युशन असेल, ब्लँक सोल्युशन असेल, फॉर एक्झाम्पल NaOH सोल्युशन आहे पण ते किती कॉन्सन्ट्रेशन आहे तुम्हाला माहित नाही, तर ते फक्त काय झालं, सोल्युशन झालं. ठीक आहे, तर स्टँडर्ड सोल्युशन आणि सोल्युशन मध्ये डिफरन्स तुम्हाला समजलं पाहिजे. ज्या सोल्युशन तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन नोन आहे, या सोल्युशन मध्ये 10% NaOH, 20% NaOH आहे किंवा 40% NaOH आहे, तर ते तुमच्यासाठी काय झालं, स्टँडर्ड सोल्युशन. आणि ज्या सोल्युशन मध्ये तुम्हाला नोन नाही किंवा माहित नाही की याच्यामध्ये किती पर्सेंटेज NaOH आहे, किती % HCl आहे किंवा H2SO4 आहे, तर ते फक्त काय झालं, तुमचं सोल्युशन झालं. ठीक आहे, आणि सुरुवातीचे दोन टेस्ट ट्यूब असणार आपल्या, त्यातली एक तुमची ब्लँक असणार, तुमची असणार दुसरी अननोन सॅम्पल असणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही नंबर 3 जे असेल हे तुमचं स्टँडर्ड स्टॉक ग्लुकोज सोल्युशन. स्टँडर्ड स्टॉक म्हणजे काय, तुम्हाला त्याचं नोन आहे, तुम्हाला माहित आहे की ह्याच्यामध्ये किती % कार्बोहायड्रेट आहे. आणि त्यातच परत आपल्याला 0.2, 0.4, 0.6 आणि 0.8 आणि 1 अशा टोटल 5 टेस्ट ट्यूब प्रिपेअर करायचे. ठीक आहे, स्टँडर्ड सोल्युशन म्हणजे तुम्हाला माहित असणार की ह्याच्यामध्ये किती % स्टॉक सोल्युशन असणार आहे. या पद्धतीने ते प्रिपेअर करायचं आहे. ओके, रिड्युसिंग शुगरला पण सेम प्रोसिजर आहे आणि एस्टिमेशन ऑफ नॉन रिड्युसिंगला पण सेम प्रोसिजर आहे, फक्त 2 ते 3 केमिकल तुमचे फक्त ऍड होते. बाकी तुमचे स्टँडर्ड सोल्युशन सेम असणार आहे, तुमचे कॅल्क्युलेशन फॉर्म्युला सेम असणार आहे, तुमचा ग्राफ सेम असणार आहे, तुमची रिडिंग सगळे ग्राफ कॅल्क्युलेशन त्यानंतर तुमची प्रोसिजर सेम असणार आहे, फक्त 1 ते 2 रिएजंट फक्त ते ऍड होणार आहेत कशामध्ये, नॉन रिड्युसिंग शुगर मध्ये. ओके, एक्सरसाइज नंबर 4 मध्ये कोणाला काही क्युरी असेल तर त्यांनी विचारायचं आहे. सर मला हे समजलं नाही, आणि त्याचपर्यंत तुमचा एक्सरसाइज नंबर 4, 5 जो असेल, 4 मध्ये तुम्हाला फक्त रिड्युसिंग शुगर दिलेलं आहे, 5 मध्ये फक्त तुमचं CHO आहे. CHO म्हणजे काय, कार्बोहायड्रेट, म्हणजे बोथ रिड्युसिंग शुगर प्लस नॉन रिड्युसिंग शुगर. नंतर 5 मध्ये तुमचं स्टार्च असणार आहे. ओके, 5 मध्ये काय असणार आहे, स्टार्च असणार आहे, तो पण तुमचं काय असणार आहे, कार्बोहायड्रेट असणार आहे. देन 7 मध्ये अमिनो ऍसिड असणार आहे, एक्सरसाइज नंबर 7 मध्ये अमिनो ऍसिड आणि 6 मध्ये तुमचं प्रोटीन असणार आहे. ओके, हे जे एक्सरसाइज आहेत, 4 फॉर रिड्युसिंग शुगर, 5 फॉर स्टार्च, 6 फॉर प्रोटीन, 7 फॉर अमिनो ऍसिड. ओके, तर ह्यांची काय असणार, तुमची फक्त रिएजंट्स फक्त चेंज असणार आहे, बाकी तुमची प्रोसिजर सेम असणार. ओके, तुमचे जे रिएजंट्स आणि तुमचे जे अननोन सॅम्पल हेच फक्त काय असणार, डिफरन्स असणार आहे, बाकी तुमची प्रोसिजर सेम असणार आहे, तुमचा स्टँडर्ड ग्राफ सेम असणार आहे, तुमच्या कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला पण सेम असणार आहे, फक्त तुमचं अमिनो ऍसिड किंवा प्रोटीन हे फक्त चेंज होणार आहे. ओके, एक्सरसाइज नंबर 4 मध्ये फक्त तुम्हाला CHO दिले, CHO मध्ये फक्त रिड्युसिंग शुगर, नॉन रिड्युसिंग शुगर. एक्सरसाइज नंबर 5 मध्ये तुम्हाला स्टार्च दिले, तो पण एक तुमचा कार्बोहायड्रेटच आहे. नंतर 6 मध्ये तुम्हाला दिले प्रोटीन आणि 7 मध्ये अमिनो ऍसिड. या सगळ्यांची प्रोसिजर सेम असणार आहे, सगळ्यांचे स्टँडर्ड सोल्युशन किंवा ग्लुकोज सोल्युशन हे तुम्हाला जसे आता मी सांगितले त्याचपर्यंत तुम्हाला ते प्रिपेअर करायचे ऍज अ डिफरंट क्वांटिटी. आता रिड्युसिंग शुगरला किती आहे, 720 आहे, त्यानंतर स्टार्च साठी आहे 730 नॅनोमीटर असेल, प्रोटीन साठी असेल 760 नॅनोमीटर आणि अमिनो ऍसिड साठी असेल 570 नॅनोमीटर. म्हणजे प्रत्येक
इलेमेंटला तुम्हाला फक्त त्याचे काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन जे नॅनोमीटरची वेव्हलेंथ असेल ती फक्त चेंज करायची आहे. ठीक आहे, त्या स्पेसिफिक वेव्हलेंथला तुम्हाला ती रिडिंग देणार आहे. आता रिड्युसिंग शुगरची किती तुम्ही बघितली, 720 नॅनोमीटर आहे. त्यानंतर स्टार्चची आहे 730, प्रोटीनची आहे 660 अँड अमिनो ऍसिडचे आहे 570. अशा प्रत्येक वेव्हलेंथला तुम्हाला ते फक्त काय करायचं आहे, सॅम्पल रन करायचे. सेम प्रोसिजर आहे. ऑल जे 4 प्रॅक्टिकल्स आहेत त्यांची प्रोसेस सगळी सेम असणार आहे. त्यांचे स्टँडर्ड लोकेशन सोल्युशन जसे आता मी प्रिपेअर केले तसे तुम्हाला अमिनो ऍसिडचे पण करायचे, स्टार्चचे पण करायचे आहेत आणि प्रोटीनचे पण करायचे आणि प्रोसिजर सेम असणार. ओके, ठीक आहे. आजच्या प्रॅक्टिकल मध्ये कुणाला काय क्युरी असेल, काय समजलं नसेल तर त्यांनी अनम्यूट करून विचारलं तरी चालेल. असेल तर मी पुन्हा एकदा हे प्रॅक्टिकल रिपीट करतो. ज्याला कोणाला समजलं नसेल त्यांनी तसा पर्सनली चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकला असेल तरी चालेल. ठीक आहे, आता आपले व्हिडिओ चालू करायचे. ओके, बायोकेम 231. ठीक आहे, याच्यामध्ये आपण थेरीमध्ये डिफरंट बायोमेडिकल स्टडी केले. ओके, फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट असेल, अमिनो असेल, प्रोटीन असेल, एन्झाईम असेल, न्यूक्लिक ऍसिड असेल, ओके, किंवा वॉटर असेल, हे डिफरंट काय केले, बायोमेडिकल स्टडी केले. तो सिलेबस तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये पण आहे. ठीक आहे, प्रॅक्टिकल मध्ये सिलेबस काय असणार आहे, तुम्हाला एखादं सॅम्पल असेल तर त्या सॅम्पल मध्ये ते अब्सेंट आहे का प्रेझेंट आहे तुम्हाला डिटेक्ट करायचं आहे, किंवा किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये ते अवेलेबल आहे तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिकल मध्ये सिलेबस आहे. तर त्यातलं फक्त आपण एक्सरसाइज नंबर 2, 3 म्हणजे 2 आणि 3 आपण स्टडी केले लास्ट टाइम. एक्सरसाइज नंबर 2 आणि 3 ह्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला फक्त कार्बोहायड्रेट अब्सेंट आहे का फक्त प्रेझेंट आहे तुम्हाला काय करावं, फक्त डिक्टेट करायचं होतं ऍज अ रॅपिड टेस्ट. आणि त्या टेस्ट एकदम इझी होत्या, म्हणजे एकदम सोप्या होत्या. रॅपिड म्हणजे काय, ऍज अ रॅपिड फायर तुम्हाला त्या टेस्ट करायच्या होत्या मिनिमम टाइम मध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल अँथ्रॉन रिएक्शन असेल, फिलिंग टेस्ट असेल, बेनेडिक्ट टेस्ट असेल, किंवा सेल्युनॉफ टेस्ट असेल, किंवा आयोडीन टेस्ट असेल, किंवा इन्व्हर्जन टेस्ट ऑफ सुक्रोज. या सगळ्या टेस्ट कशा होत्या, ऍज अ रॅपिड टेस्ट होत्या. याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं होतं की तुमचं सीएचओ प्रेझेंट आहे का अब्सेंट आहे, किंवा तुमचा अमिनो ऍसिड प्रेझेंट आहे का ऍब्सेंट आहे, तुमचं प्रोटीन प्रेझेंट आहे का ऍब्सेंट आहे. ओके, हे झालं तुमचं 2nd आणि 3rd मध्ये. आता नेक्स्ट एक्सरसाइज नंबर 4 असेल, एक्सरसाइज नंबर 5 असेल, एक्सरसाइज नंबर 6 असेल, किंवा 7 असेल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे, हा तुम्हाला 15 मार्कला असणार एक्सपेरिमेंट फॉर 15 मार्क्ससाठी. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे की तुम्हाला ते सॅम्पल दिलं जाईल, त्या सॅम्पल मध्ये एक्झॅक्ट किती क्वांटिटी मध्ये तुमचा सीएचओ प्रेझेंट आहे, किंवा तुमचा स्टार्च किती प्रेझेंट आहे, तुमचं रिड्युसिंग शुगर किती प्रेझेंट आहे, किंवा तुमचं प्रोटीन असेल किंवा अमिनो ऍसिड. ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक्झॅक्ट क्वांटिटी तुम्हाला तिथे डिक्टेट करायची किंवा सांगायचं विथ हेल्प ऑफ स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके, स्पेक्ट्रोफोटोनुसार तुम्हाला ते फक्त डिक्टेट करायचं आहे. वन मिनिट. ओके, समज येतोपर्यंत. आता फर्स्ट ना एक्सरसाइज नंबर 4, एस्टिमेशन ऑफ रिड्युसिंग शुगर बाय नेल्सन सोबर्गी मेथड. आता नेल्सन सोबर्गी मेथड हे कोण आहेत, सायंटिस्ट आहेत. त्या सायंटिस्टनी फर्स्ट टाइम ही काय केली, टर्म एक्सप्लेन केली किंवा फर्स्ट टाइम इन्व्हेंट केली. कुठली, रिड्युसिंग शुगर एस्टिमेट करायची कशा,
कॅल्ड्रोमीटर किंवा स्पेक्ट्रोफोटोमीटरवर ॲज अ 620 नॅनोमीटरला. ओके, तर 2 रिएजंट लागणार तुम्हाला. तसे 2 मेन रिएजंट आहेत. तुमचं थर्ड जे असणार तुमचं स्टँडर्ड ग्लुकोज सोल्युशन असणार आहे. अल्कलाइन कॉपर टायट्रेट सोल्युशन A+B दोन्ही मिक्स करायचं आहे टोटल ॲज अ 100 क्वांटिटीमध्ये. देन थर्ड ॲरिथ्रोमॉर्बिड रिएजंट बिफोर 1 डे अगो तुम्हाला ते प्रिपेअर करायचं आहे ॲज अ 37 डिग्री सेल्सिअस फॉर 24 to 40 आवर. देन स्टँडर्ड स्टॉक सोल्युशन हे तुमचं थर्ड जे सोल्युशन असणार आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. ओके, कारण ह्याच्यावर तुमचं काय असणार, तुमचा पूर्ण ग्राफ असणार आहे कशावर, स्टँडर्ड स्टॉक सोल्युशन. हे जर तुमचे सोल्युशन बरोबर आले तर तुमचं प्रॅक्टिकल हे ॲक्युरेट असणार आहे.